नमस्कार मित्रांनो, मी आता आहे हा जो नारंगी ब्रिज आहे या ब्रिज जवळ हा विरार पूर्वेचा भाग आहे आणि तिकडे पश्चिमेचा भाग आहे. खरं तर हा ब्रिज बनल्यापासून या रस्त्यावर चांगली वर्दळ चालू आहे आणि वर्दळ चालू असता असता त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर एका महिन्यामध्ये 3 ते 4 ऍक्सिडेंट झाले. आणि हे ऍक्सिडेंट झाल्यानंतर आम्ही वसई विरार महानगरपालिका, पीडब्ल्यूडी विभाग, या ब्रिजचे कॉन्ट्रॅक्टर, महापौर, उपमहापौर, या ठिकाणचे स्थानिक नगरसेवक यांना वारंवार सांगितलं की आपण या ठिकाणी व्हाईट पट्ट्या मारणं गरजेचं आहे. थोडंसं एक 5 ते 6 इंचाचे जे जाड थिकनेसच्या पट्ट्या ज्या असतात, ज्या आपल्या एक्सप्रेस हायवेला उतार कमी करण्यासाठी अशा प्रकारच्या विरार वेस्टला ज्या ठिकाणी टर्निंग आहे तिथे लावणं गरजेचं आहे. आपण जर पाहिलं तर काल मागील 2 दिवसापूर्वी त्या ठिकाणी एक मोठा अपघात झाला. त्याच्या अगोदरही अपघात झाला होता, पण हा अपघात झाल्यानंतर तात्काळ या ठिकाणचे कॉन्ट्रॅक्टर जे आहेत त्यांना आपण कळवल्यानंतर यांनी आजच म्हणजे दुसऱ्या दिवशीच या पूर्ण रस्त्याला हे जे व्हाईट पट्टे जे आहेत हे आपण आता आपण विरार ईस्टला आहोत, परंतु वेस्ट साईडला जर गेलं तर हे संपूर्ण जे पट्टे आहेत त्या संपूर्ण रस्त्याला साईड पट्टी, सेंटर पट्टी, संपूर्ण ह्या पट्ट्या रस्त्याचं काम हे तात्काळ चालू केलेलं आहे. या ठिकाणी आपले नगरसेवक श्री नरेंद्र पाटील साहेब हे उपस्थित आहेत. त्यांनी या ठिकाणची पाहणी केली. खरं तर हे ज्या ज्या ठिकाणी जनहिताचं काम आहे आणि जे लोकांसाठी करणं गरजेचं आहे, या ठिकाणी नरेंद्र पाटील साहेब रात्री अपरात्री उभे असतात, स्वतः काम करून घेतात. त्याचबरोबर या ठिकाणी आपला कॉन्ट्रॅक्टर देवांग हे या ठिकाणी काम करतात. ह्या गोष्टी तुम्हाला सांगण्यापेक्षा ह्या गोष्टी तुम्हाला अगोदर का कळत नाहीत हा मला पडलेला प्रश्न आहे. ज्या ज्या ठिकाणचं काम करायचं आहे त्या ठिकाणची व्यवस्था ही अगोदरच त्याचं प्लॅनिंग करून व्यवस्थित करणं गरजेचं आहे. काम पूर्ण झाल्यानंतर एखाद्या गोष्टीचं ओपनिंग करणं गरजेचं आहे. परंतु या ठिकाणी मनमर्जी कारभार हा चाललेला आहे आणि कुठेतरी थांबला पाहिजे. त्यामुळे आम्ही काल पहिलं ऍक्सिडेंट झाल्यानंतर हा अनेक दोघा तिघांच्या या ठिकाणी जीवाचं खूप बरं वाईट झालं किंवा त्यांना त्रास झाला. नंतर आज ह्या ठिकाणचे त्यांनी काम चालू केलेलं आहे. त्यामुळे पीडब्ल्यूडी विभाग असेल, वसई विरार महानगरपालिका असेल, आता हे महानगरपालिका करेल नाही करेल, ऍटलिस्ट त्या ठिकाणी बसलेले महापौर, उपमहापौर किंवा आयुक्त यांनी या शहराचा रहदारीचा रस्ता आहे तर हे काम करण्याचे आदेश देणं गरजेचं आहे आणि हे केलं पाहिजे अशी माझी विनंती आहे. परंतु याच्याकडे का इग्नोर केलं जातं, का फक्त कोण श्रेय घेण्यासाठी हे वैयक्तिकरित्या हे करतात का असा पडलेला प्रश्न आहे. पुन्हा एकदा मी विनंती आणि आभार व्यक्त करतो की देर आहे दुरुस्त आहे. या ठिकाणी हे पीडब्ल्यूडीचे अधिकारी, पीडब्ल्यूडीचा विभाग आणि ज्यांच्याकडे ब्रिजचं काम होतं त्या कॉन्ट्रॅक्टरनी आज अखेर या ब्रिजवर साईड पट्टी म्हणजे आपण दोन्ही साईडला बघा, त्या दोन्ही साईडच्या पट्ट्यांचं, त्यानंतर मधला हा सेंटरचा एक पट्टा आहे याचंही काम आता होईल. त्याचबरोबर विरार वेस्टला उतरताना ज्या सेंटर पट्ट्या आहेत त्याचंही काम चालू आहे. सो नागरिकांच्या जीवाशी खेळणं, या ठिकाणच्या जे काही संबंधित लोक आहेत, संबंधित अधिकारी आहेत, यांनी खेळणं बंद करा आणि नागरिकांना सुखसुविधा द्या. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.